पित्रे धारण आपल्या उजव्या हाताने केला अंगठ्याने स्पर्श करायचा मूले सुतो ब्रह्मा कुशमध्ये जनार्दना कुशाग्रे शंकरो देवो पवित्रे धारयाम्यहं पवित्रे धारणम् ओम चित्रपुत्री महामाये निभ्यते यंत्रछंदः सर्वेषां प्राणायामे विनियोगः पाणी सोडून मनामध्ये गायत्री मंत्र करायचा हस्तो प्रक्षाल्ये स्वस्ति वाचनं कुर्यात् स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारिक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु प्रेघादशवामरुतः पृष्णिमातरः शुभञ्जामानो वेदाते भूजगमायाः गणिजिह्वा मानवः सुस्तानुभिर्वशे माहे देवाहे तञ्जदायुः शतमिन्नो शरदो अन्ते देवा चतरा नश्चकरा जरसन्तनूनां पुतरा सुचित्रपितरो भवन्ते मानवमतिहारे रिफतां युरगन्तो श्वेतवाराः कलपे वैवस्वतमनमन्तरेष्ठा विशुद्धिर्विष्के कलियुगे कलिप्रकरणे भरतवर्षे भरतयो नामोच्चारणम् यस रेडी गोत्रोच्चारणम् एक मिनिट थांबा ओके आहे तिथं थोड्या समोर या अजून एक रेडी समोर बघा प्लीज आज आपण पंचोपचार गणपती बाप्पांचे पूजन करत कलश स्थापना करत आपल्या भूमिपूजनाच्या 3 देवता आहेत श्रीमन् महागणाधिपतये नमः ध्यायामि आवाहन समर्पणम् ओम गणानान्त्वा गणपतिगुं हवामन्त्वा निधिपतिगुं हवामहे वसो मम आहमजानि गर्भधमा त्वमजासि गर्भधम् श्रीमन्महागणाधिपतये नमः ध्यायामि ध्यानार्थे आवाहनार्थे पुष्पं समर्पयामि आसो गणपती बाप्पांचे चरण धुण्यासाठी पाणी पुन्हा अर्पण करायचे पाद्यो हो पाद्यं समर्पयामि स्तो हो अर्घ्यमाचमनीं स्नामि वस्त्रोपवस्त्रार्थे अक्षतां समर्पयामि यज्ञोपवीतार्थकरां प्रतिमोञ्च शुभ्रां यज्ञोपवीतां बलमास्तु तेजः श्रीमन्महागणाधिपतये नमः यज्ञोपवीतार्थे प्रत्यक्ष यज्ञोपवीतां समर्पयामि अलङ्कारार्थे अक्षतां समर्पयामि दिव्यचन्दनः अबीरगुलाल समर्पणम् अबीरं च गुलालं च हरिद्रादि समन्वित नानापरिमद्रव्यां
गृहानं परमेश्वरः अभिरकुलालं हरिद्रा कुङ्कुमात् सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि रक्तं लम्बोदरं शुर्पकर्णकं रक्तवासं रक्तगन्धा नैवेद्यापूर्वे आचमनीयं जलं समर्पयामि अमृतो प्रस्कृणवसत्यन्तव्रतेन परिषिञ्चयामि ॐ प्राणाय स्वाहा ॐ अपानाय स्वाहा ॐ व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा पूर्णब्रह्मणे नमः महागणाधिपतये नमः नैवेद्यं समर्पयामि उत्तराभूषणमस्तु प्रक्षालं जलं समर्पयामि त्यानंतर गणपती बाप्पांना नारिकेल श्रीफला समर्पयामि प्रदक्षिणाः शंभो प्रदक्षिणे पदे पदे प्रदक्षिणां समर्पयामि नमस्कारः कार्यमे सिद्धिमायान्तु प्रसन्ने त्वयि धातरे विघ्नानि नाशमायान्तु सर्वाणि सुरनायका लम्बोदरं नमस्तुभ्यं सत्सुशान्तिरभवतु नमस्कारं समर्पयामि क्षमा प्रार्थनां समर्पयामि जलमादाय अनेन कृतेन यथाशक्ति यथाभक्ति गणपति पूजन पंचोपचार पूजनेन प्रियता शुणुत प्रियता नमः तत्सत् विनायकार्पणमस्तु हरे ओम भूरसे भूमिरसे दितिरसे विश्वधाया विश्वस्य भुवनस्य धरत्रे पृथिवीं च पृथिवी त्रिगुंह पृथिवी माहि पुंसे धान्यस्पर्शः ॐ धान्यमसे दिनुहि देवानां प्राणायत्वा दानायत्वा व्यानायत्वा दीर्घमप्रसिद्धिमायुखे धाम्देवो वः सविता हिरण्यपाणिः प्रतिगुणगुणद्रेण त्वां महिनां भयोसे स्तंभगर्जनिष्ठो वरुणस्य ऋतसदन्यसे वरुणस्य ऋतसदनमासीद गंगाजल सोडायचा ओम नर्मदे सिंधु कावेरे जलेस्मिन् सन्निधिं कुरु त्यानंतर गंधाक्षर सोडायचा आहे ओम त्वां धर्मा अखनस्त्वामिन्द्रस्त्वां बृहस्सर्वोषधिर्भं दुर्वाङ्गुरां सप्तमृतिकां समर्पयामि हिरण्यदक्षिणां समर्पयामि फला पुष्पाजा पुष्पिनीः बृहस्पते प्रसूतास्तथा शास्ते यजमानो हविर्वे प्रमुखे अस्मिन् कलशे पूर्णं सागं सपरिवारं सायुधं शक्तिमावाहयामि कलशस्य मुखे विष्णुकण्ठे प्रतिष्ठितमस्तु वरदा भवन्तु पाद्योः पाद्यमस्त्योः अर्घ्यमाचमनीं स्नानान्तरेण पुनराचमनीयं जलं समर्पयामि वस्त्रयुक्तलङ्कारार्थे अक्षतान् समर्पयामि ओम त्वां गन्धर्वा अखनस्वा समानाय स्वाहा पूर्ण वरदविनाय कलशार्पणमस्तु पुष्पं समर्पयामि धूपदीपान्नैवेद्यः समर्पयामि महादक्षिणां समर्पयामि
नानाद्रव्याणि समर्पयामि हरिद्राकुमार शोभाद्रव्याणि समर्पयामि नानाद्रव्याणि समर्पयामि पाद्योः क्षदान्तकालोः पुष्पं समर्पयामि श्रीभक्तिकापूर्णछन्दः
नमस्कार. शब्द देतात समृद्धी, शब्द म्हणजे सात्विकता, शब्द असतात सत्य, शब्द मांडतात सोहळे, शब्दच करतात सांगता, म्हणून शब्द घ्यायचे समजून, कारण शब्दांनीच करतोय आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन. नमस्कार. आज आपण सर्व या ठिकाणी सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ संचलित विहंग विशेष मुलांच्या शाळेच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी आमच्या विनंतीस मान देऊन उपस्थित राहिलात त्याबद्दल मी प्रशांत सोमवंशी आपल्या सर्वांचे या मंगल प्रसंगी शब्दसुमनांनी स्वागत करतो. आणि कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर श्री एशक दामानी, श्री सुरेशदादा पाटील, श्री अनिलजी भालेराव, डॉक्टर अश्विन कुमार तुपकरी व डॉक्टर दिवाकर कुलकर्णी यांना व्यासपीठावर आमंत्रित करतो. ज्यांना निर्मितीचे डोहळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे, देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती, वाळवंटातून सुद्धा स्वस्ती पद्मे रेखती. आजच्या कार्यक्रमास लाभलेल्या मान्यवरांनी दीपप्रज्वलन करावे अशी मी त्यांना विनंती करतो. सोबतच विहंग शाळेचे विद्यार्थी आणि शिक्षिका प्रार्थना सादर करतात. विहंगची जी सगळी मुलं आलेली असतील त्यांनी समोर येऊन बसायचंय. आपण प्रार्थना. हंसवाहिनी ज्ञानदायिनी अंब विमलमती दे, अंब विमलमती दे.
जग सिर मोर बनाए भारत, वह बल विक्रम दे, अम्ब विमल मति दे। साहसशील हृदय में भर दे, जीवन त्याग तपोमय कर दे, संयम सत्य स्नेह कावर दे, स्वाभिमान भर दे। आईनी अम्ब विमल मति दे, अम्ब विमल मति दे। लव कुश ध्रुव प्रह्लाद बने हम, मानवता का त्रास हरे हम। सीता सावित्री दुर्गा माँ, फिर घर घर भर दे। हे हंस वाहिनी ज्ञानदायिनी, अम्ब विमल मति दे, अम्ब विमल मति दे। मातृप्रणाम 1 2 3. पालकांनी मुलांना आपल्याजवळ घेऊन जायचंय. व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे गणमान्य प्रमुख उपस्थित असलेले श्री येशक मिरीश दामानी. येशकजी हे प्रसिद्ध उद्योजक आहेत, फिलॅन्थ्रॉपिस्ट आहेत. 1984 सालापासून नाशिक येथे झायलॉग इस्टोकॉम्प या कंपनीचे MD म्हणून काम पाहतात. मेक इन इंडियाच्या धर्तीवर ऑटोमोटिव्ह, मेडिकल, हेल्थ केअर, वायर अँड केबल, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट्स, FMCG, इलॅस्टोमर कंपाऊंडिंग, शीट अँड लॅमिनेशन इत्यादी क्षेत्रामध्ये देशात तसेच जगभरामध्ये सेवा देत आहेत. येशकजी यांचं इसवी 2000 साली स्थापन झालेला रंभा चॅरिटेबल ट्रस्ट तेथे सध्या व्यवस्थापकीय विश्वस्त म्हणून काम पाहतात. श्रीमती रमा गौरी रतिलाल दामानी, ज्यांना सर्वजण आदराने रंभा म्हणायचे, ह्या त्यांच्या आजी. त्यांच्या आजीच्या स्मरणार्थ स्थापन केलेलं हे फॅमिली चॅरिटेबल ट्रस्ट आहे. ग्रामीण तसेच वनवासी भागातील लोकांना स्वावलंबी बनवण्यासाठी रंभा चॅरिटेबल ट्रस्ट कार्य करत आहे. प्रामुख्याने हेल्थ, एज्युकेशन, लाईव्हलीहूड, वुमन एम्पॉवरमेंट इत्यादी विषयामध्ये रंभा चॅरिटेबल ट्रस्टचं भरीव असं काम आहे. व्यवसायासोबतच सामाजिक आयुष्यात विचार, तत्व, संस्कार, नम्रता ठेवत दामानी कुटुंबियांनी आपले ऋणानुबंध सर्वदूर जपलेले आहेत. आपल्या विहंग शाळेच्या उभारणीत येशकजी आपल्यासोबत सुरुवातीपासून आहेत. अनिलजी भालेराव, माननीय अनिलजी गरवारे पॉलिएस्टर कंपनीमध्ये संभाजीनगर येथे सुरुवातीपासून काम करायचे आणि संचालक म्हणून निवृत्त झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान, डॉक्टर हेडगेवार हॉस्पिटल याचे पूर्वाध्यक्ष आहेत. वर्तमानमध्ये विश्वस्त म्हणूनही काम पाहतात. सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देवगिरी प्रांताचे माननीय संघचालक अशी अनिलजींकडे जबाबदारी आहे. डॉक्टर अश्विन कुमार तुपकरी सर डॉक्टर हेडगेवार हॉस्पिटल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान ह्या सगळ्या जडणघडणीमध्ये सुरुवातीपासून सोबत आहेत. आता सरांकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानचे कार्यवाह अशी जबाबदारी आहे. श्री सुरेश मनोहर पाटील दादा, सुरेशदादा सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकारचे दिव्यांगजन विभाग सल्लागार समितीचे सदस्य आहेत. सक्षमचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तसेच भीमही प्रकोष्ठ प्रमुख अशी दादांकडे जबाबदारी आहे. लातूर येथे चालणाऱ्या अशाच एका मोठ्या प्रकल्पाचं बहुविकलांग विद्यार्थ्यांचं एक मोठं रिहॅबिलिटेशन सेंटर लातूरमध्ये आहे. संवेदना नावाने त्याचं काम चालतं. त्या संवेदना प्रकल्पाचे दादा कार्यवाह आहेत. डॉक्टर दिवाकर कुलकर्णी सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाचे विद्यमान अध्यक्ष आहेत. मिलिंदनगर स्थित गुरुवर्य लहुजी साळवे आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून काम पाहतात, केंद्र प्रमुख म्हणून काम पाहतात. मी सर्वांचं व्यासपीठावर स्वागत करतो. मी अश्विन कुमार तुपकरी सरांना विनंती करतो की त्यांनी येशकजींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे.
शॉल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतायत डॉक्टर अश्विन कृपा कुलकर्णी. मी परत अश्विन कुमार तुपकरी सरांना विनंती करतो की त्यांनी अनिलजी भालेरावांचंही शॉल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. मी डॉक्टर दिवाकर कुलकर्णी सरांना विनंती करतो की त्यांनी श्री सुरेश दादांचं शॉल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. मान्यवरांचे मंडळासोबत राहिलेल्या स्वयंसेवकांचा, व्हॉलेंटियर्सचा सहभाग हा वाखाणण्याजोगा नेहमीच राहिलेला आहे. अशाच काही व्हॉलेंटियर्सनी ह्या विहंगच्या प्रकल्पामध्येही आपलं भरीव योगदान गेल्या कैक वर्षांपासून देत आहेत, इथून पुढे देणारे आहेत. अशा व्हॉलेंटियर्सचा, अशा स्वयंसेवकांचा उल्लेख केल्याशिवाय हा कुठलाही कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाही. अशा व्हॉलेंटियर्सना मी विनंती करतो की त्यांनी कृपया समोर यावं. मी परिचय करून देतो. आर्किटेक्ट गौरव करवा आणि कोमल गौरव करवा हे आर्किटेक्टचा आपला व्यवसाय करतात आणि सुरुवातीपासून विहंगाच्या संपूर्ण उपक्रमामध्ये स्वयंसेवक म्हणून व्हॉलेंटरीली काम करतात. मी सुरेश दादांना विनंती करतो की त्यांनी श्री माधव काळे, सुमाकॉन या नावाने त्यांची एक फर्म आहे. शहरामध्ये त्या फर्मच्या नावाने मोठं काम चालतं. स्ट्रक्चरल इंजिनियर आहेत. भारत आणि अमेरिकेमध्ये त्यांचं भरपूर त्यांच्या क्षेत्रामध्ये काम चालतं. आज ते काही त्यांच्या व्यावसायिक कामानिमित्तच अमेरिकेत गेलेले आहेत, परंतु त्यांचाही उल्लेख हा करणं हे अटळ घातलं होतं. त्यांचाही भरपूर सहभाग आपल्याला नेहमी लाभत राहिलेला आहे. श्री माधवजी काळे. श्री वसंत हिंगचा फूड प्रोडक्टचा मोठा व्यवसाय आहे. देशात तसे साऊथ आफ्रिकेमध्ये त्यांनी बरेच वर्ष प्रोजेक्ट कन्सल्टंट म्हणून काम केलेलं आहे. आपल्या विहंग शाळेच्या बांधकामाचे ते या विषयाचे प्रमुख आहेत. सेवानिवृत्त इन्कम टॅक्स कमिशनर आहेत. मुंबई स्थित नॅशनल कन्नडा एज्युकेशन सोसायटीचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत. सुरुवातीपासून आपल्या ह्या संपूर्ण कामामध्ये सरांचा भरपूर सहयोग लाभलेला आहे. मी यशकजींना विनंती करतो की त्यांनी कृपया पार्थसारथीजींचं पुष्पगुच्छ आणि मोमेंट देऊन सत्कार करावा. श्री किशोर शिरोडकर. किशोरजी हे शहरातील एक नामवंत बिल्डर आहेत. आकृती व्हेंचर नावाने त्यांची फर्म शहरामध्ये काम करते. आता आपण जी समोर वास्तू पाहतो आहोत ती ओंकार बालवाडी विहंग शाळा आणि गुरुवारी लहुजी साळवे आरोग्य केंद्राची इमारत ही किशोरजींच्या गायडन्स खाली तयार झालेली आहे. मी यशकजींना विनंती करतो की त्यांनी किशोरजींचाही त्याला कौतुक करावं. थोडं अलीकडे या, थोडं आकडे. आणि मेधा देशपांडे. सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाच्या मेधाताई खूप ॲक्टिव्हली पूर्वी काम करायच्या. विश्वस्त म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. एक्सपर्ट ग्लोबल IT या नावाने मोठी ITची फर्म
ही संभाजीनगरची ज्याला शान म्हणता येईल एवढं मोठं आय टी क्षेत्रातलं काम हे प्रशांतजीमुळं निर्माण झालेलं आहे. प्रशांतजींचाही सहयोग आपल्या संपूर्ण कामामध्ये वेळोवेळी लागलेला आहे, लाभलेला आहे. मी प्रशांतजींना समोर येण्याची विनंती करतो आणि यशकजींना विनंती करतो की त्यांनी प्रशांतजींचा सत्कार त्याचा करावा. प्रस्तावित जे विहंगाची इमारत आहे त्या इमारतीचा एक रेखाचित्र फोटो समोर लावलेला आहे. आपल्या कल्पनेमध्ये पुढच्या 2-3 फेजेसमध्ये कशा प्रकारची इमारत उभी करावी असं आहे. मी ज्योतीला विनंती करतो की त्यांनी आपल्या विहंग शाळेचा विद्यार्थी त्यांनी यशकजींचा सत्कार त्यातला करावा. तशी धन्यवाद विजय सर. प्रकल्प संचालिका श्रीमती अदिती शार्दूल यांना कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडण्यासाठी आमंत्रित करतो. सर्वांना नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ उपस्थित मान्यवर आणि माझ्या जमलेल्या सर्व मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार. आजची सकाळ खूप प्रसन्न आहे. एक नवीन आशेचा किरण घेऊन आलेली आहे. दिव्यांग मुलांसाठी सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ संचलित विहंग विशेष मुलांची शाळा ही एक चळवळ उभी केली होती 2011मध्ये. त्याची आज एक नवीन आयाम सुरू झाला आहे आणि आज आपण सर्वजण याचे साक्षीदार आहेत. याचा मला खूप आनंद होतो आहे. 35 वर्षापूर्वी संभाजीनगरच्या वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या काही तरुण डॉक्टर्सनी वैद्यकीय सेवेतून समाज परिवर्तनाचे स्वप्न पाहिले आणि त्याच्या पूर्तीसाठी डॉक्टर हेडगेवार रुग्णालयाची सुरुवात झाली. आज राज्यातीलच नव्हे तर देशातील आदर्श वैद्यकीय व्यवस्था असलेले डॉक्टर हेडगेवार रुग्णालय, नाशिकचे श्री गुरुजी रुग्णालय, आसाममधली स्वर्गदेव सुकाय मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, दत्ताजी भाले रक्तपेढी, डॉक्टर हेडगेवार नर्सिंग कॉलेज आणि लवकरच सुरू होत असलेले श्री रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस हे भव्य मेडिकल कॉलेज अशा चहू अंगांनी व चहू दिशांनी या संस्थेचे वैद्यकीय सेवेचे काम गेल्या 3 दशकात वाढत गेले. आरोग्य प्रश्नांच्या मूळ कारणांचा शोध घेत त्यावर काम करणे हे सुरुवातीपासून प्राधान्यक्रम होताच. म्हणून 1989 पासून संस्थेचे सेवा वस्त्यात व पुढे ग्रामीण भागात काम सुरू झाले. या कामाचा झपाट्याने होणारा विस्तार लक्षात घेत त्याला संस्थात्मक रूप देण्यासाठी सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ या संस्थेची 1994मध्ये अधिकृतपणे सुरुवात झाली. आज सावित्रीबाई फुले मंडळानेही सामाजिक कामात महाराष्ट्रात आपला ठसा उमटवला आहे. 12 जिल्ह्यातून 950 गावे व 2 शहरांमध्ये 80 वस्त्या यातून मंडळाचे 90 प्रकल्प चालतात. त्याद्वारे दरवर्षी सुमारे 10 लाख लोकांचा आयुष्यात सकारात्मक परिवर्तन आणता येते हे विशेष. आरोग्य, शिक्षण, कौशल्य प्रशिक्षण, महिला सक्षमीकरण, नैसर्गिक संसाधन विकास, शाश्वत विकास, मदत कार्य व जनसंवाद अशा विभागातून होणाऱ्या या कामाचे आपण साक्षी आहातच. सातत्याने गुणवत्तापूर्ण काम, परिवर्तनाचा ध्यास घेतलेले समर्पित कार्यकर्ते आणि उत्कृष्ट लोकसहभाग ही मंडळीच्या कामाची वैशिष्ट्य आहे. सामाजिक समरसता आणि आर्थिक क्षमतावर्धन यात मंडळाचे अपूर्व योगदान राहिलेले आहे. मंडळाचा एक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम ओंकार बालवाडी शिशु शिक्षणात भारतीय चिंतन पंचकोशात्मक विकास यावर आधारित अभ्यासक्रम घेऊन 1996मध्ये मंडळाच्या डॉक्टर मधुश्री सावजी, माधुरी आफळे, भारती मराठे व त्यांच्या सहकार्यांनी हा उपक्रम सुरू केला. त्याचा आज विशाल वटवृक्ष झालेला आहे. देशातील एक आदर्श शिशु शिक्षण प्रकल्प म्हणून त्याची ओळख आहे. यात अनेक नवीन गोष्टी होत्या. त्यातील एक म्हणजे सहशिक्षण किंवा इन्क्लुझिव्ह एज्युकेशन. बहुविकलांगतेला तोंड देणारे, विशेष शिक्षण घेणारे एक मूल
प्रत्येक वर्गात सहभागी केले गेले. त्यातून यश उत्साहवर्धक होते. पुढे विशेष मुलांची संख्या वयोगट वाढत गेले. विशेष शिक्षणासाठी वेगळी शाळा असावी याची गरज समोर आली. म्हणून 2011 विहंग विशेष मुलांच्या शाळा मंडळाने सुरू केली. विहंग शाळा बहुविकलांगतेवर काम करते. सेरिब्रल पॅल्सी, ऑटिझम, बौद्धिक अक्षमता इत्यादी मुलांसाठी शिक्षण व त्यांची क्षमता वाढवण्याचे वेगवेगळे आयाम असतात. हे कष्टाचे काम करायला गेले तर उपचार केंद्र, शाळा व पालक यांचा तगडा समन्वय लागतो. विहंगमध्ये या तिन्ही व्यवस्था आदर्शपणे राबवल्या जातात. त्याशिवाय व्यावसायिक प्रशिक्षण, पालक सपोर्ट समूह आणि बहुविकलांगतेविषयी समाजाची संवेदनशीलता वाढवणे यासाठी विहंग प्रयत्न करते. आज आमचे 65 विद्यार्थी आहेत. प्रत्येकाची यशाची एक वेगळी कहाणी आहे. शाळेत ओपन स्कूल, दिशा अभ्यासक्रम व शाळेचा अनुभवजन्य उपक्रम असे चालतात. मराठवाड्यातली पहिली ॲक्वाथेरपी पूल सुरू केले, ज्यात ॲक्वासायकल, मल्टीजिम, स्पाईन मसाजर व व्हीलचेअर लिफ्ट या अनोख्या सुविधा आहेत. सेन्सरी इंटिग्रेशनसाठी सेन्सरी गार्डन, सेन्सरी वॉक आहे. स्वतंत्र थेरपी रूम्स मध्ये फिजिओथेरपी, स्पीच आणि ऑक्युपेशनल थेरपी याची पण सोय मुलांसाठी केली गेली. या 65 मुलांसोबत 100हून अधिक मुलांची प्रतीक्षा यादी विहंगसाठी आहे आणि बहुतेक असं असणारी विहंग एकमेव शाळा आहे. पण प्रशस्त जागेअभावी आम्हाला जास्ती मुलं घेता येत नाही. म्हणून शाळेसाठी नवीन इमारत सुरू करावी हा विचार 2017 आम्ही यावर काम सुरू केले. विविध विचार मांडण्यात आले, तज्ज्ञ मंडळीशी चर्चा केली आणि एक उत्तम मॉडेल तयार केले, जे आज आपल्या समोर आम्ही मांडत आहोत. विहंग विशेष मुलांच्या शाळेत नवीन इमारतीमध्ये ॲक्वाथेरपी पूल तर आहेच, पण त्याशिवाय अत्याधुनिक स्मार्ट क्लासरूम्स, विविध रूम्स, ज्यात थेरपी रूम्स पण आली आणि त्यातलं नवीन वैशिष्ट्य असणार आहे मराठवाड्यातली पहिली डार्क थेरपी रूम, ज्याला आम्ही लेझर लाईट्स, बल्ब्स अशा ह्यांनी ससज्ज सुविधा करून समोर आणणार आहोत. शाळेसमोर सेन्सरी गार्डन तर आहेच, पण एक उत्तम ॲम्फी थिएटर पण असेल, ज्यावर मुलं मुक्तपणे स्वतःची कला सादर करू शकतील. विशेष शिक्षणावर शिकण्यासाठी भरपूर पुस्तके, ऑनलाईन लायब्ररी, पालकांसाठी काउन्सिलिंग रूम्स आदी सुविधा आहेत. पूर्ण इमारत ॲक्सेसिबिलिटीचा एक उत्तम नमुना म्हणून तुम्हाला दिसेलच. सुगम्य असेल, त्यात रॅम्प, रेलिंग्स, लिफ्ट इत्यादी सुविधा मुलांसाठी सहज वावरता येईल. डिसेबल्ड फ्रेंडली टॉयलेट बहुतेक पहिल्यांदाच मराठवाड्यातल्या संभाजीनगरमध्ये तुम्हाला दिसेल. कोविडमुळे प्रकल्पाची सुरुवात थोडी पुढे ढकलली गेली, पण रंभा ट्रस्टने भक्कमपणे पाठीशी उभी राहत नव्या इमारतीच्या उभारणीची जोरदार सुरुवात करून दिली. पहिल्या टप्प्यात सुमारे 30,000 स्क्वेअर फूट फ्लोअर एरियाचं काम होईल. यात तळमजल्यावर प्रशस्त पार्किंग आहे, स्विमिंग पूल आहे. दुसऱ्या टप्प्यात वरचे 8 क्लासरूम्स आणि म्हणजे 4 क्लासरूम्स असे पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर बांधकाम होईल. अजून 20,000 चौरस फूट फ्लोअर एरियाचे काम अपेक्षित आहे. संपूर्ण इमारतीचा खर्च 8 कोटीपर्यंत अपेक्षित आहे. जून 2024पर्यंत पहिला टप्पा पूर्ण होऊन शाळेत नवीन मुलं जातील अशी आमची अपेक्षा आहे. रंभा ट्रस्ट बरोबरच आपण सर्वांनी मदत केली तर पहिल्या व दुसऱ्या टप्प्याचेही काम आपण वेळेत पूर्ण करू असा विश्वास वाटतो. एवढे सगळे उपक्रम राबवणे एका व्यक्तीचे काम नाही. यात आमच्या सर्व शिक्षकांचे अतिशय महत्त्वाचे योगदान आहे. तसेच सर्व मुलांसाठी राबणाऱ्या सहाय्यकांचे काम असाधारण आहे. इथे सेवा देणारे कन्सल्टंट, सेवाव्रती, सर्वात महत्त्वाचे म्हणजे शहरातील प्रतिष्ठित व्यक्तींची टीम, ज्यांनी विहंग देशातील सर्वोत्तम शाळा व्हावी अशी प्रतिज्ञा केली आहे. दर शुक्रवारी भेटून विहंगला काय लागते, काय नाही ह्याची ते आढावा घेतात. प्रशिक्षित स्वयंसेवी, पालक, शासकीय अधिकारी, सक्षमचे पदाधिकारी, ज्याचा आम्ही नुकताच सक्षम सेवा केंद्र सुरू करून दिव्यांगांना मोफत सेवा देण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि या निमित्ताने विहंग शाळेचं नाव राष्ट्रीय पातळीवर जोडलं गेलं आहे. या सर्वांचे मी कृतज्ञपूर्वक ऋण व्यक्त करते. या मुलांसाठी लागणारे साहित्य, या मुलांसाठी लागणारे खेळ, थेरपी इक्विपमेंट्स,
काही मुलांना लागणारे एज्युकेशनल स्पॉन्सरशिप हे सर्व आपल्या सर्वांच्या मदतीनेच पूर्ण होणार आहे. यासाठी आपली साथ या प्रकल्पाबरोबर सातत्याने असू द्या अशी मी विनंती करते. ही चळवळ अजून मोठी होईल यासाठी सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाला सर्वांची मदत व मार्गदर्शन सातत्याने मिळेल ही पण मी अपेक्षा व्यक्त करते. या मुलांना तुमची गरज आहे. तुम्ही मदतीचा हात नक्की पुढे कराल ही विनंती करते आणि माझे प्रास्ताविक संपवते. धन्यवाद.